नमस्कार, मी आर्किटेक्ट निहार नाना साईल आपल्या सर्वांचं या व्हिडिओ प्रेझेंटेशन मध्ये स्वागत करतो. हे प्रेझेंटेशन खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांसाठी बनवलेलं आहे. सादरीकरणाला सुरुवात करण्याआधी आपल्याला पार्श्वभूमी समजावून सांगणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. गेली 4 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे श्री नितीन वाळके तसेच माझे अन्य सहकारी मिळून आम्ही विविध प्रकारच्या समस्यांवर समाधान शोधण्यासाठी चर्चा तसेच विविध प्रयोग केले आहेत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या भरारीचे एक मोठे स्वप्न उराशी बाळगून या 4 वर्षांच्या मेहनतीचे फलित म्हणून आज तुमच्या समोर नवसंकल्प मांडताना मला आज खूप आनंद होत आहे. सध्याच्या युगात सर्व काही ऑनलाईन होत असताना व्यापार ऑनलाईन झाला नसता तरच नवल वाटलं असतं. या ऑनलाईन शब्दानेच आमचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि चर्चेला सुरुवात झाली. ऑनलाईन मार्केटमुळे स्थानिक बाजारपेठेत मंदी जाणवू लागली अशी कुजबूज ऐकू येत होतीच. मात्र आता तर उघडपणे प्रत्येक जण हे मान्य करून आपण त्याबद्दल काही करू शकत नाही असे गृहीत धरून एकतर हताश होऊन किंवा बेसावध होऊन तरी बसले आहेत. अर्थात काही जणांनी थोडेफार प्रयत्न केले, मात्र त्याची दिशा योग्य आहे का हे देखील आपण या प्रेझेंटेशन दरम्यान पाहू. माझा हा तुम्हाला प्रश्न आहे, ऑनलाईन विक्री ही समस्या आहे की ऑनलाईन खरेदी ही समस्या आहे? हे व्हिडिओ प्रेझेंटेशन जरी असले तरी तुम्ही याचे उत्तर मोठ्याने देऊ शकता. ऑनलाईन विक्री की ऑनलाईन खरेदी, नेमकी समस्या कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑनलाईन खरेदी. ऑनलाईन खरेदी ही खरी समस्या आहे. वाढलेल्या ऑनलाईन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठांचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. आपण सर्वजण व्यापारी आहोत, स्थानिक व्यापारी, तरी देखील आपल्याच घरात अमेझॉन, फ्लिपकार्ट याचे किती पार्सल येत आहेत त्याचा अंदाज आपल्याला आहेच. अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे ग्राहक ऑनलाईन खरेदी करण्यास उद्युक्त होतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून म्हणजेच स्थानिक व्यापाऱ्यांकडून आपल्या ग्राहकांना उपलब्ध होत नाहीत, ज्यामुळे ग्राहक ऑनलाईन खरेदी करण्यास वळतो आहे. या गोष्टींना आपण समस्यांच्या रूपात पाहून त्याचे उपाय देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर समस्या 3 आहेत. ग्राहकांची सवय. ऑनलाईन उपलब्धतेमुळे ग्राहकांना घर बसल्या कोणत्याही वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक बाजारपेठांमध्ये जाण्याची आवश्यकताच भासत नाही. यातला ऑनलाईन उपलब्धता हा कळीचा मुद्दा आहे. प्रत्येकाच्या हातात इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणारा मोबाईल आहे, घरात लॅपटॉप, कम्प्युटर आहेत, ब्रॉडबँड आहे. नवीन पिढी कमी श्रमात कामाची पूर्तता करण्यास उत्साही आहे. मग ऑनलाईन शोध घेऊन ऑनलाईन ऑर्डर करण्यात कोणतीच अडचण नाही. फक्त वाट पाहायची आणि पार्सल नाही आवडले तर परत करायचे आणि मग स्थानिक पर्याय शोधायचे, एवढाच काय तो फरक. दुसरी समस्या किंमत आणि निवड. ऑनलाईन खरेदीदारांना अनेकदा स्थानिक बाजारपेठांपेक्षा कमी किमतीत आणि अधिक निवडीसह वस्तू आणि सेवा मिळू शकतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठा स्पर्धात्मक राहण्यास सक्षम नाहीत. तर किंमत आणि निवड याबद्दल आपण काहीच करू शकत नाही, त्यांच्या कॉम्पिटिशनला आपण उतरू शकत नाही. अशा गोष्टी मनात धरून आपण आपले हात वर केलेले आहेत, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. याबाबत श्री नितीन वाळके आपल्याला सुयोग्य मार्गदर्शन करतील व आपल्यासोबत चर्चा देखील करतील. तिसरी समस्या जाहिरात आणि मार्केटिंग संदर्भात. ऑनलाईन खरेदीदारांना स्थानिक बाजारपेठांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकदा जाहिरात आणि मार्केटिंगची आवश्यकता असते. स्थानिक बाजारपेठा अनेकदा यावर खर्च करू शकत नाहीत. हा तिसरा मुद्दा देखील महत्वाचा आहे. तिन्ही मुद्दे महत्वाचेच आहेत, म्हणून हे 3च मुद्दे खरे तर निवडले आहेत. आपण वैयक्तिक जाहिरात करण्याचा प्रयत्न करतोच, परंतु संघटितरित्या बाजारपेठ म्हणून आपण कधी जाहिरात प्रस्तुत केली असेल असे मला वाटत नाही. जाहिरात आणि मार्केटिंग ही काळाची गरज आहे हे आपण सर्वजण जाणता, मात्र त्याचे तत्व मी माझ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असो, तर आपला मुद्दा समस्या आणि उपाय हा आहे. उपाय, ग्राहकांची सवय. स्थानिक बाजारपेठा ग्राहकांना स्थानिक बाजारपेठांमध्ये जाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करू शकतात, जसे की ऑफर्स, स्पर्धा आणि संघटित विक्री कार्यक्रम. किंमत आणि निवड. वस्तू आणि सेवांची किंमत आणि निवड सुधारणे. स्थानिक बाजारपेठा त्यांच्या वस्तू आणि सेवांची किंमत आणि निवड सुधारून स्पर्धात्मक राहू शकतात. यासाठी त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसाय मॉडेलचा वापर करणं आवश्यक असू शकतं. थोडक्यात, तंत्रज्ञान हे ब्रह्मास्त्र आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. जाहिरात आणि मार्केटिंग. जाहिरात आणि मार्केटिंगवर खर्च करणे. स्थानिक बाजारपेठा जाहिरात आणि मार्केटिंगवर खर्च करून स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. ग्राहकांना प्रोत्साहन देणे, वस्तू आणि सेवांची योग्य निवड तसेच जाहिरात आणि मार्केटिंगवर खर्च या पर्यायांद्वारे स्थानिक बाजारपेठा वाढत्या ऑनलाईन खरेदीमुळे होणारे नुकसान कमी करू शकतात आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवू शकतात. इथे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणून अजिबात चालणारे नाही. ग्राहकांना प्रोत्साहन स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी म्हणून आपल्यालाच द्यावे लागणार आहे. प्रोत्साहन, वस्तू आणि सेवांची योग्य निवड व तिसरे जाहिरात आणि मार्केटिंगवर खर्च करणे, या 3 उपायांद्वारे 3 महत्वाच्या समस्यांचे निवारण करणे शक्य आहे. यातील दुसरा मुद्दा, वस्तू आणि सेवांची योग्य निवड.
हा संघटित व्यापाराचा म्हणजे बिझनेस नेटवर्कशी संबंधित भाग आहे, जो श्री नितीन वाळके आपल्याला समजावून सांगतील. जाहिरात आणि मार्केटिंग मधील फरक ओळखायला हवा. जाहिरात ही एक संवाद प्रक्रिया आहे, ज्याचा उद्देश विशिष्ट उत्पादन किंवा सेवांबद्दल जागरूकता निर्माण करणे, माहिती देणे आणि प्रोत्साहन देणे हा आहे. मार्केटिंग ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यात उत्पादन किंवा सेवेची निर्मिती, किंमत, प्रचार आणि वितरणाशी संबंधित सर्व क्रियाकलापांचा समावेश असतो. जाहिरात म्हणजे मार्केटिंग नव्हे. जाहिरात ही एक प्रभावी पण छोटी गोष्ट आहे. मार्केटिंग ही जाहिरातीच्या समोर एक प्रचंड मोठी संकल्पना आहे, ज्यात आपण करत असलेल्या प्रत्येक क्रियेचा समावेश होतो. जाहिरात हा मार्केटिंगचा एक छोटासा भाग आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. जाहिरात आणि मार्केटिंग मधील दुसरा मुद्दा व्यवसायाची ओळख आणि जागरूकता निर्माण करणे. जाहिरात आणि मार्केटिंगचा वापर व्यवसायाची ओळख आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा ग्राहकांना एखाद्या व्यवसायाबद्दल माहीत असतं, तेव्हा ते त्या व्यवसायाकडूनच खरेदी करण्याची अधिक शक्यता असते. वरकरणी हा शक्यतांचा खेळ जरी वाटत असला तरी जो कोणी हा खेळ खेळेल त्याचीच जिंकण्याची शक्यता जास्त असते, हे कोणीही नाकारणार नाही. आम्हाला सगळे ओळखतात, आम्ही अमुक एवढी वर्ष व्यापार करतो असे म्हणून आता चालणार नाही. शहरं बदलली, खेडेगावं सुद्धा बदलली. आपणच जुने झालो आणि आपल्या जुन्या संकल्पना देखील आता अधिकच जुन्या झाल्यात. आपल्याबद्दल सर्वांना रोजच नव्याने माहिती करून देण्याची आज वेळ आलेली आहे. आपलाच जुना ग्राहक कधीतरी आपल्यालाच सांगतो, अमुक एक गोष्ट हवी होती, तुमच्याकडे मिळते किंवा मिळू शकते, माझ्या लक्षातच आलं नाही, मग मी ती अमुक अमुक गोष्ट अमुक ठिकाणावरून ऑनलाईन ऑर्डर केली. विस्मरण हा तंत्रज्ञानाचाच दुष्परिणाम आहे, मग त्याला उपाय देखील तंत्रज्ञानच देणार. म्हणून मार्केटिंग समजून घेणं आज अगत्याचं झालेलं आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करणे. जाहिरात आणि मार्केटिंगचा वापर नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा व्यवसाय नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकतो, तेव्हा व्यवसायाचा विस्तार होण्यास नक्कीच मदत होते. दिवसेंदिवस नवीन ग्राहकांची संख्या वाढतच चालली आहे. सर्व कंपन्यांच्या वार्षिक अहवालात ते आपल्याला दिसतच आहे. शिवाय आपापल्या शहरात येणाऱ्या कुरिअरच्या गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते सत्य आहे हे देखील जाणवतंय. आपले नवीन ग्राहक ऑनलाईनचे नवीन ग्राहक बनत आहेत. नवीन ग्राहक मिळणे म्हणजेच व्यवसायात वाढ. मार्केटिंग मध्ये ती ताकद आहे. जाहिरात आणि मार्केटिंगचा वापर विक्री वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा व्यवसाय विक्री वाढवू शकतो, तेव्हा व्यवसायाचा नफा वाढतो. हे तत्व तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. मी तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकताच नाही. मात्र मी जाहिरात आणि मार्केटिंग मधील फरक समजावा म्हणून हे 3 महत्वाचे मुद्दे चर्चेला घेतले. मार्केटिंग महत्वाचे आहे आणि जाहिरात हा त्याचा एक छोटासा भाग आहे. आपण काय करतो आहोत? 3 गोष्टी प्रामुख्याने आपण करतो आहोत, ज्याला आपण मार्केटिंग समजतो. कारण हे करणारे त्याला सोशल मीडिया मार्केटिंग असे गोड नाव देतात आणि आपल्याला वाटतं आपलं काम झालं. म्हणजे ऑनलाईन समोर उभे टाकण्यासाठी जे केले पाहिजे ते आपण केले असं आपल्याला वाटतं. परंतु आपण काय करतोय? व्हॉट्सअप स्टेटस आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या लोकांना दिसतात. ज्याचा नंबर माझ्याकडे आणि माझा नंबर ज्यांच्याकडे सेव्ह केलेला आहे म्हणजेच ओळखीचे, त्यांना मी लावलेला स्टेटस दिसतो, जो एकदा पाहिला की सहजासहजी पुन्हा नजरेस पडत नाही. व्हॉट्सअप ग्रुप फक्त ग्रुप मधील सदस्य पाहू शकतात. आपल्या ग्रुपमध्ये असणाऱ्या लोकांना फक्त आपली जाहिरात दिसते आणि एका मागोमाग एक मेसेज येत गेले की आपली जाहिरात मागे पडते. इंस्टाग्राम पोस्ट आणि स्टोरी सबस्क्रायबर नंबरवर अवलंबून. इंस्टाग्राम आणि फेसबुक ज्याला आपण सोशल मीडिया म्हणून ओळखतो, तिथे ही परिस्थिती तीच. जेवढे आपले सबस्क्रायबर तेवढ्याच व्यक्तींच्या नजरेस आपली जाहिरात येईल. थोडक्यात आपण सोशल मीडिया मार्केटिंगच्या नावाखाली जाहिरात करतो आहोत, पण त्यातही जे करतो आहोत त्याला जाहिरात म्हणतात का ते पण पाहू. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे सणासुदीला शुभेच्छा देणे नव्हे, ते आपण नेहमीच करत आलो आहोत. धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण याच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग मधील जाहिरात नव्हे. याबद्दल विस्तृत चर्चा करावी लागेल, जी या व्हिडिओमध्ये शक्य होणार नाही. यासाठी क्षमस्व. व्यवसाय वाढीसाठी जाहिरात आणि मार्केटिंगचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी व्यवसायांनी त्यांच्या लक्षित ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रभावी संदेश तयार केले पाहिजेत आणि योग्य जाहिरात चॅनल निवडले पाहिजेत. यातील लक्षित ग्राहक हा मूळ मुद्दा आहे. आपला नेमका ग्राहक ओळखून त्यांना आकर्षित करण्यासाठी पोस्ट बनवणे आणि ते योग्य ठिकाणी प्रस्तुत म्हणजेच पब्लिश करणे म्हणजे मार्केटिंग मधील जाहिरात या मुद्द्याला स्पर्श करण्यासारखे आहे. वाक्य थोडं मोठं झालं. थोडक्यात सांगतो, सोशल मीडिया एवढेच मर्यादित उपाय नसतात. योग्य जाहिरात चॅनल म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आपले ग्राहक ओळखण्याआधी आपण स्वतःला पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे असं मला वाटतं. परंतु सुरुवात म्हणून आपण स्थानिक बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी आहोत ही ओळख पुरेशी आहे. त्यामुळे आपले पहिले लक्ष
हे आपल्या स्थानिक नागरिकांकडे असले पाहिजे. सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला आणि बहुधा एकमेव असा घोषित पर्यटन जिल्हा आहे. असंख्य पर्यटक भेट देत असल्यामुळे पर्यटक हे देखील आपलेच ग्राहक आहेत आणि असायलाच पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपर्कात व संबंधित असणाऱ्या तसेच बाहेर राहणाऱ्या व्यक्ती म्हणजे काय, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी तसेच लगतच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील म्हणजे गोवा राज्यातील कर्नाटकमधील सिंधुदुर्गाच्या संपर्कात राहणारी प्रत्येक व्यक्ती हे देखील आपलेच ग्राहक आहे. मार्केटिंग करताना या गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. व्यवसाय कोणताही असो, तो फक्त भौगोलिक दृष्ट्या एखाद्या ठिकाणी असून मार्केटिंग होत नाही. त्यात संस्कृतीचा स्पर्श झाला पाहिजे, कारण स्थानिकच नाही तर पर्यटक देखील संस्कृतीमुळेच आकर्षित होतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैशिष्ट्ये आणि फायदे. सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, ऐतिहासिक स्थळांसाठी आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. व्यवसायांनी त्यांच्या जाहिरात आणि मार्केटिंग मोहिमांमध्ये या वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो, शीतपेय, कोल्ड ड्रिंक्स सगळ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मध्ये मिळतं, परंतु खास कोकम सरबत पण उपलब्ध असलंच पाहिजे. हा संस्कृतीचा भाग झाला आणि तोच मार्केटिंगचा मुद्दा देखील झाला. त्या एका कोकम सरबतच्या उपलब्धतेमुळे ग्राहक त्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची कोकणी म्हणून नोंद घेणार, सिंधुदुर्गातलं हॉटेल म्हणून नोंद घेणार. एक उदाहरण, हॉटेल चैतन्य मालवण. याशिवाय कित्येक जणांची मालवण ट्रिप पूर्ण होत नाही, हे सत्य आहे. सीझनला बडीशेप सोबत फणसाचे गरे काउंटरवर ठेवलेले असतात. ते कधीतरी एकदाच व्हिजिट केलेला पर्यटक अनुभवतो, खातो. बरीच वर्ष तो स्वतः येत नाही, मात्र स्वतः न आलेल्या वर्षात तो अनेक जणांना या अनुभवाबद्दल आवर्जून सांगतो आणि ऐकणारे हॉटेल चैतन्यला आवर्जून भेट देतात. भले मग त्यावेळी फणसाचा सीझन नसला तरी. योग्य डिजिटल मार्केटिंग चॅनल. लक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग. लक्षित ग्राहक म्हणजे टार्गेटेड कस्टमर पर्यंत पोहोचण्याचा राजमार्गच आता तुमच्या समोर सादर करतोय. SindhuDirectory.com. सिंधू डायरेक्टरी, युअर गेटवे टू सिंधुदुर्गाच फायनेस्ट बिझनेसेस. सिंधुदुर्गातील उत्तम व्यवसायांसाठी तुमचे प्रवेशद्वार. तुमचे म्हणजेच आपले सर्वांचे आणि आपल्या सर्वांच्या सर्व ग्राहकांसाठी मुख्य प्रवेशद्वार. इथून आत शिरणाऱ्या प्रत्येकाला एक प्रकारची हमी मिळेल की जे पाहिजे ते सर्व उत्तम प्रतीचे उपलब्ध होईल. सिंधू डायरेक्टरी वेबसाईट व मोबाईल ऍप ही एक ऑनलाईन व्यवसाय डायरेक्टरी आहे जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवसायांना त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यास आणि ग्राहकांना आकर्षित करण्यास म्हणजेच मार्केटिंग करण्यास मदत करते. मी मागे सांगितलं तसं सिंधुदुर्ग जिल्हा हा एक सुंदर आणि समृद्ध जिल्हा आहे जिथे विविध प्रकारचे व्यवसाय आहेत, परंतु या व्यवसायांना ऑनलाईन माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मात्र उपलब्ध नव्हता. सिंधू डायरेक्टरीच्या या वेबसाईटमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवसायांना ऑनलाईन माध्यमातून आपली ओळख निर्माण करणे आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करणे सोपे होणार आहे. या वेबसाईट मधील काही वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. व्यवसायाची यादी. सिंधुदुर्ग डायरेक्टरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकारच्या व्यवसायांची यादी आहे. यात रेस्टॉरंट, हॉटेल, दुकाने, सेवा आणि इतर सर्व प्रकारचे व्यवसाय समाविष्ट आहेत. व्यवसायाची माहिती. सिंधू डायरेक्टरीमध्ये प्रत्येक व्यवसायाची माहिती समाविष्ट आहे, ज्यात व्यवसायाचे नाव, पत्ता, संपर्काची माहिती आणि वेबसाईटची लिंक यांचा समावेश होतो. व्यवसायाची माहिती, संपर्क माहिती आणि सेवा यांची माहिती देण्याची सुविधा, व्यवसायाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा देखील त्यामध्ये आहे. व्यवसायाचे स्थान दर्शवण्यासाठी गुगल मॅप्स मधील इंटिग्रेशन, व्यवसायाची रेटिंग आणि प्रतिक्रियांवर आधारित क्रमवारी असे विविध पर्याय देखील त्यामध्ये आहेत. व्यवसायासाठी विज्ञापन म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा देखील आहे. सिंधू डायरेक्टरीमध्ये व्यवसाय शोधण्याचा सोपा मार्ग. तुम्ही व्यवसायाचे नाव, प्रकार किंवा स्थान यावर आधारित व्यवसाय शोधू शकता. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाची यादी हवी असेल तर तुम्ही वेबसाईटच्या व्यवसाय प्रकार या विभागात जाऊन तुमच्या गरजेनुसार व्यवसाय प्रकार निवडू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला जर सिंधुदुर्गामधील सर्व बँका शोधायच्या असतील तर तुम्ही बँक हा व्यवसाय प्रकार निवडू शकता, ज्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बँकांची यादी तुमच्या समोर येईल. शोध घेण्याचे अनेक प्रकार आहेत, त्याचे सेपरेट व्हिडिओ ग्राहकांसाठी बनवले जातील. सिंधू डायरेक्टरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती देखील उपलब्ध केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. सिंधू डायरेक्टरीमध्ये या पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध केली जाईल. या माहितीमध्ये पर्यटन स्थळाचे नाव, स्थान, इतिहास, प्रवेश शुल्क आणि इतर माहिती यांचा समावेश होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल इतरही माहिती सिंधू डायरेक्टरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. या माहितीमध्ये जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती, कला इत्यादींचा समावेश होईल. सिंधू डायरेक्टरी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाची वेबसाईट असेल. या वेबसाईटमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवसायांना
नवीन ग्राहकांना आकर्षित करणं सोपं होईल आणि जिल्ह्याबद्दल जाणून घेण्यासाठी पर्यटकांना देखील मदत होईल. तर ही प्रणाली कसं कार्य करते ते आता आपण थोडक्यात पाहू. सिंधू डायरेक्टरी प्रणाली खालील टप्प्यांमध्ये कार्य करेल: व्यवसायांची नोंदणी, व्यवसायांची यादी, व्यवसाय शोध, व्यवसाय माहिती, व्यवसायांशी संपर्क आणि व्यवसायाकडून खरेदी. व्यवसायांची नोंदणी: प्रथम व्यवसाय त्यांच्या व्यवसायाची प्रोफाईल तयार करण्यासाठी सिंधू डायरेक्टरी वेबसाईटवर नोंदणी करते. व्यवसायाच्या प्रोफाईलमध्ये व्यवसायाचे नाव, पत्ता, संपर्काची माहिती, वेबसाईटची लिंक आणि इतर माहिती समाविष्ट असेल. व्यवसायांची यादी: एकदा व्यवसायाने त्यांच्या व्यवसायांची प्रोफाईल तयार केल्यानंतर ती सिंधू डायरेक्टरीच्या वेबसाईटवर सूचीबद्ध केली जाते. व्यवसायांची यादी विविध प्रकारच्या घटकांवर आधारित क्रमवारीत असेल, ज्यात व्यवसायाचे नाव, प्रकार आणि स्थान यांचा समावेश होतो. व्यवसाय शोध: ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार व्यवसाय शोधण्यासाठी सिंधू डायरेक्टरीमध्ये विविध शोध पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक व्यवसायाचे नाव, प्रकार किंवा स्थान यावर आधारित व्यवसाय शोधू शकतात. व्यवसाय माहिती: ग्राहकांना व्यवसायाच्या प्रोफाईलमध्ये व्यवसायाची माहिती पाहता येते. व्यवसायाच्या प्रोफाईलमध्ये व्यवसायाचे नाव, पत्ता, संपर्क माहिती, वेबसाईटची लिंक आणि सोशल मीडिया यासारखी इतर माहिती देखील समाविष्ट असेल. व्यवसायांशी संपर्क: ग्राहकांना व्यवसायांशी संपर्क साधण्यासाठी सिंधू डायरेक्टरीमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक व्यवसायाच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात, व्यवसायाला ईमेल करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा थेट फोन देखील करू शकतात. व्यवसायाकडून खरेदी: ग्राहकांना व्यवसायांकडून उत्पादने आणि सेवा खरेदी करण्याची सुविधा सिंधू डायरेक्टरी प्रदान करते. व्यवसाय त्यांच्या व्यवसायाच्या वेबसाईटला देखील सिंधू डायरेक्टरीशी जोडून ऑनलाईन विक्री करू शकतात. दुकानदार आपल्याकडील उत्पादने देखील डिस्प्ले करू शकतात, जेणेकरून ग्राहकांना आपल्या दुकानात कोणते प्रॉडक्ट उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत हे समजू शकेल. अतिरिक्त वैशिष्ट्यांमुळे सिंधू डायरेक्टरी प्रणाली अधिक प्रभावी होते, ती म्हणजे स्थान आधारित शोध. ग्राहकांना जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे त्यांच्या स्थानावर आधारित व्यवसाय शोधता येतात. हे वैशिष्ट्य कार्य करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या डिव्हाइसवर जीपीएस एनेबल करणं आवश्यक आहे. एकदा जीपीएस सुरू झालं की ग्राहक वेबसाईटच्या सर्च बारमध्ये पर्याय निवडू शकतात. यामुळे वेबसाईट त्यांच्या स्थानावर आधारित व्यवसायांची यादी दाखवेल. आतापर्यंत दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलेले सर्व फीचर्स आपण उपलब्ध करू शकतो. मात्र काही फीचर्स जसे की ऑनलाईन विक्री, मोबाईल ऍप आणि रेस्टॉरंटचे मेन्यू आता सुरू केलेले नाही. हा फक्त वेळेचा फरक आहे आणि आम्ही या फीचर्सना लवकरच उपलब्ध करून देऊ. सिंधू डायरेक्टरी प्रणालीमध्ये समाजातील सर्व घटकांना स्थान असेल. वाहतूक, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस, रेल्वे, विमान, बाईक ऑन रेंट, कार ऑन रेंट, खरेदी, दुकाने, मार्केट, मॉल, सेवा, हमाल, इस्त्रीवाले, दूधवाले, भटजी, सुतार, पेंटर, पान टपरी, स्कूबा, वॉटर स्पोर्ट्स, होमस्टे, हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट. जे व्यवसाय किंवा व्यवसायाचे प्रकार उपलब्ध नसतील, ते नीतिमत्ता आधारित असतील तर तातडीने उपलब्ध करून दिले जाते. काही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत जी सिंधू डायरेक्टरी प्रणालीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. सिंधू डायरेक्टरीमध्ये भाड्याने देण्याच्या संधींची यादी समाविष्ट केली जाऊ शकते, जसे की घरे, फ्लॅट्स, दुकानं, वाहनं. यामुळे स्थानिक लोकांना कमी खर्चात राहण्याची आणि व्यवसाय करण्याची संधी मिळेल. सामाजिक सेवा: सिंधू डायरेक्टरीमध्ये सामाजिक सेवांमध्ये गुंतलेल्या संस्थांची यादी समाविष्ट केली जाऊ शकते, जसे की स्वयंसेवी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट आणि सामाजिक उद्योजक. यामुळे लोकांना सामाजिक कार्यात योगदान करण्याची संधी मिळेल. भाषा समर्थन हे एक महत्त्वाचे फीचर आपण ऍड करू शकतो. सिंधू डायरेक्टरीमध्ये विविध भाषांमध्ये समर्थन समाविष्ट केल्यामुळे पर्यटकांना, फॉरेनर्सना त्यांच्या भाषेमध्ये व्यवसाय शोधणं सोपं होऊ शकतं. सिंधू डायरेक्टरी प्रणाली ही एक सतत विकसित होणारी प्रणाली आहे. आम्ही समाजातील सर्व घटकांना स्थान देण्यासाठी नवीन वैशिष्ट्य आणि सुधारणांवर काम करतच आहोत. हा फक्त ऑनलाईन विरोधातला लढा नाही, ही अकबर बादशहाच्या वाळूतल्या ऑनलाईन सदृश्य रेघेसमोर बिरबलाने आखलेली ऑनलाईनचीच मोठी रेघ आहे. एखाद्या रेघेसमोर मोठी रेघ आखल्याशिवाय आधीची रेघ छोटी ठरत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांसाठी एकात्मिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सिंधू डायरेक्टरी प्रणालीमध्ये एका व्यवसायासाठी उपलब्ध सुविधा सूची याप्रमाणे आहे. ही प्रणाली 4 विविध प्लान मार्फत उपलब्ध करून दिली जाईल, ज्यातील एक प्लान पूर्णपणे मोफत असेल, ज्यात व्यवसायाचे नाव, पत्ता, गुगल लोकेशन, मोबाईल क्रमांक, कॅटेगरी, व्यवसायाची वेळ आणि एक फीचर फोटो एवढे फीचर्स उपलब्ध असतील. इतर महत्त्वाचे फीचर्स वापरण्यासाठी आपल्याला थोडी लक्ष्मी खर्च करावी लागेल, जी मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेत नगण्य असेल. तर आपल्याला आव्हान आहे की आपण लवकरात लवकर या सुविधेचा लाभ घ्यावा. ही प्रणाली आपल्या प्रवासाची प्राथमिक पायरी आहे. या पुढचे प्लान, पुढच्या पायऱ्या काय आहेत हे देखील ठरलेले आहे, ज्याबद्दल श्री नितीन वाळके आपल्याला मार्गदर्शन करतील. जेवढ्या उत्साहाने व वेगाने आपण सिंधू डायरेक्टरीचे सदस्य व्हाल, आपला व्यवसाय या प्रणालीवर घेऊन याल, तेवढ्या उत्साहाने आणि वेगाने आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला सुविधा पुरवण्यास सक्षम होऊ. सिंधू डायरेक्टरी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवसायांसाठी एक उपयुक्त आणि फायदेशीर प्लॅटफॉर्म आहे. या प्रणालीचा लाभ घेऊन व्यवसायांना ऑनलाईन माध्यमातून आपली ओळख निर्माण करणे आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करणे सोपे होणार आहे. सिंधू डायरेक्टरीवर व्यवसाय असणे हे अभिमानास्पद असेल. याने व्यवसायाची प्रतिमा आणि विश्वासार्हता देखील वाढेल, याबद्दल मला खात्री आहे. सिंधू डायरेक्टरीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आपलाच आर्किटेक्ट निहार नाना साईल, मालवण, सिंधुदुर्ग. धन्यवाद.